हॅलो गाईज, आज आहे संकष्टी आणि आज संकष्टी निमित्त मी चालले मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामध्ये. तर लगेचच जाऊयात आणि बघूयात की तिथलं वातावरण कसं आहे आणि काय वाईब आहे. तिथली वाईब ऑब्व्हियसली पॉझिटिव्हच असेल, पण तरीही लगेचच जाऊयात आणि बघूयात. दादरमध्ये आणि दादरमध्ये मी उतरून मला बस लगेचच मिळाली. वेस्ट साईडला उतरायचं, तिथून बस मिळाली आणि मी आता चालले सिद्धिविनायकला. तिथे मी पुढे रोड बंद केलेला, सो मला चालत जावं लागतं आहे. बट येस, हा रस्ता काहीसा असा आहे आणि इथून सरळ सरळ चालत जायचं. एक अवघ्या 5 मिनिटावर मंदिर येईल आणि मग सुरू होईल ती जर्नी. मी खूप 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 जास्त एक्सायटेड ॲक्च्युली, कारण खूप दिवस झालं मी ठरवत होते की मला जायचं आहे पण मी जाऊ नव्हते शकत. बट येस, आज फायनली तो चान्स आला. आणि स्पेशल गोष्ट ही आहे की आज संकष्टी आहे आणि संकष्टीच्या दिवशी गणपती बाप्पांनी बोलवलं. आय एम सो ग्रेटफुल. येस, लेट्स गो. मुंबईच्या गजबजलेल्या जीवनात एक अशी जागा आहे जिथे मनाला शांती मिळते. ही जागा म्हणजे सिद्धिविनायक मंदिर. प्रभादेवी येथे असलेलं हे मंदिर भगवान गणपतीचं एक अत्यंत प्रसिद्ध आणि श्रद्धेचं ठिकाण आहे. या मंदिराची स्थापना 1801 मध्ये झाली आणि तेव्हापासून लाखो भक्त इथे दर्शनासाठी येतात. येथील सर्वात खास गोष्ट म्हणजे येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू मानली जाते आणि गणपतीची सोंड उजव्या बाजूला वळलेली आहे, जी शुभ मानली जाते. असं म्हणतात की जो कोणी इथे मनापासून प्रार्थना करतो त्याची मनोकामना नक्की पूर्ण होते. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते सामान्य भक्तांपर्यंत सगळेच इथे नतमस्तक होण्यासाठी येतात. मंदिराचं वातावरण इतकं शांत आणि सकारात्मक आहे की एकदा इथे आलं की मन अगदी प्रसन्न होतं. जर तुम्ही मुंबईत असाल तर एकदा तरी सिद्धिविनायक मंदिराला नक्की भेट द्या. गणपती बाप्पा. तर माझं दर्शन झालं आणि आता मी निघाले माझ्या घरी. दर्शन एकदम भारी झालं, एकदम म्हणजे असं की अजिबात असा त्रास नाही झाला. मी आले, पोहोचले, त्या लाईनीत उभी राहिले आणि मला लिटरली इतक्या जवळून दर्शन भेटलं की म्हणजे मी इथे आणि माझ्या समोर गणपती बाप्पा. लिटरली असं इट वॉज अ गुड दर्शन. सो येस, दॅट्स इट फॉर द डे. टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब अँड डोंट फॉरगेट कमेंट. बाय बाय.